अगं डोंबिवलीमध्ये जाऊया। डोंबिवलीमध्ये उदय सामंत बोलतात, ज्या ठिकाणी घटनास्थळी स्फोट झालेला आहे आज मोठा 2 तास कळू शकलेली आहे, कारण अनेक कामगार अजून देखील आतमध्ये अडकल्याची माहिती मिळते। नाही, तेच आता सांगितलं आमच्या अधिकाऱ्यांनी की नक्की तिथली सिच्युएशन काय आहे। हा धूर जो आहे, आता आग आटोक्यामध्ये आलेली आहे, परंतु हे सगळं जरा कमी झाल्यानंतर 1 तास 1.5 तासानंतर नक्की आपल्याला कळेल की नक्की परिस्थिती काय आहे, त्याच्यानंतरच बोलणं योग्य ठरेल। परंतु सध्याची परिस्थिती आताची अशी आहे की 3 मृतदेह हे सापडलेले आहेत आणि अजून कॅज्युअलिटी अजून काय आत आहे का हे तपासणं सुरू आहे, परंतु बऱ्यापैकी आग कंट्रोलमध्ये आलेली आहे। एमआयडीसी परिसर आहे, या परिसरामध्ये अनेक अशा घटना वारंवार घडताना पाहायला मिळतात। 2 वर्षापूर्वी देखील अशीच मोठी घटना या ठिकाणी घडली होती। त्यासाठी काय उपाययोजना करणं गरजेचं आहे? खरं तर आता ही घटना घडल्यानंतर आम्ही उपाययोजना सांगतोय अशा पद्धतीचा गैरसमज होईल, परंतु या गोष्टीवर 1 ते 1.5 वर्ष आपण वर्किंग करतोय आणि इथल्या ज्या केमिकल कंपन्या आहेत त्या शिफ्ट करण्याचा एक धोरणात्मक निर्णय एमआयडीसीने घेतलेला आहे। त्याच्यामध्ये कॅटेगरायझेशन करून धोकादायक किती कंपन्या आहेत त्यांना जागा उपलब्ध करून द्यायची होती आणि ती जागा नुसती घोषणा झाली, परंतु जागा उपलब्ध करून कोण देऊ शकलं नाही। या वर्षभरामध्ये आम्ही जागा उपलब्ध केलेली आहे, इंडस्ट्रियलिस्टना कन्व्हिन्स देखील केलेला आहे, परंतु जागा वाटप आचारसंहितेमुळे थांबलेलं आहे। ते 4 तारखेनंतर योग्य ते जागा वाटप होईल आणि जो धोरणात्मक निर्णय घेतलेला त्याची अंमलबजावणी होईल। नक्कीच उदय सामंत यांनी ह्या संपूर्ण घटनेची माहिती घेतलेली आहे आणि या संपूर्ण घटनेमध्ये आतापर्यंत 3 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती उदय सामंत यांनी दिलेली आहे। आगीचे लोळ जे आहेत ते खूपच आहेत, त्यामुळे कुठे आग विझवण्यासाठी अजून तरी 1.5 ते 2 तासांचा कालावधी जो आहे तो लागू शकतो आणि त्यानंतरच नेमक्या आतमध्ये आणखीन किती जखमी कामगार आहेत याची माहिती देखील समोर येईल, असं देखील उदय सामंत यांनी म्हटलेलं आहे। कॅमेरामन संदीप भारतीसह निकेश चारुल, पुढारी न्यूज, डोंबिवली।